तर आज आपण बनवते उत्कृष्ट असं आवळ्याचं लोणचं. तर कसं बनवलं आहे ते तुला सांगते. आम्ही आवळे घेतले होते, मी 1 शेर. या आवळ्यांना चांगलं आपण झेजरून घ्यायचं आहे. चांगलं तुम्हाला किती मोठं लहान हवं असेल तुम्ही तुमच्याप्रमाणे झेजरून घ्या. सगळ्या आवळ्यांना चांगल्यापैकी झेजरून घ्या. बिया खूप नका फोडू, फक्त त्याची थोडी सालफाट असतात ना बाजूचं, ते फोडून घ्या जे आपण खाण्यासाठी यूज करतो. नंतर आपण यूज करतो याच्यामध्ये मोहरीला चांगलं पिसून घ्यायचं. मग आपण मोहरीला चांगलं असं करून त्याचं थोडे तुकडे करायचे. आणि आपण घेतो लसूण. तुम्हाला हवा असेल तर घालू शकता, नाही तर स्किपही करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. चांगलं लसूणीला जास्त पण नका ठेचू आणि कमी पण नका ठेचू, चांगल्याला ठेचून घ्या. त्याच्यानंतर आपण काय करतो, मामाची आमची लोणचं घालतो ती, सो खूप टेस्टी घालते ती. आपण याच्यामध्ये आता काय काय ॲड करतो आहे ते तुम्हाला मी दाखवते. आपण फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये ॲड करणार आहोत मोहरी. तुम्ही बघू शकता मामाची बोलत होती. ओके, मग आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे मोहरी. थोडी जास्त मोहरी घेतला तरीही चालेल. ओके, मोहरीनंतर ॲड करतो आहे आपण लसूण. नंतर घातलं तिखट, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. नंतर घातला मीठ, खूप उत्कृष्ट लागतात, तुम्ही एकदा नक्की करून बघा. नंतर घातली हळद तेवढी पण नाही घालायची, तुमच्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं तेल जास्त ओतायचं. तेल गरम तेव्हाच ओतायचं जेव्हा आपल्याला 1-2 वर्ष साठवून ठेवायचं असतं. हे 1-2 महिन्यासाठी चालेल थंड. आणि याला चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता. असे मुरडून म्हणजे सगळ्या भागांना ते आपली लाईक जे आपण पेस्ट केले आहे, जे आपली मोहरी वगैरे आहे ना, ती लागली पाहिजे. चांगलं याला हे करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं खालती ना थोडं तेल घालून घ्यायचं असते, म्हणजे मला मामाजीने काल सांगितलं, म्हणजे आजी सांगितले मला. याला चांगलं खालती तेलने थोडं घालून याच्यामध्ये आपण चांगलं आपले आवळे भरून घेऊयात. ओके, आणि असंच तुम्ही हे पॅक करून ठेवू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.